नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये. मित्रांनो, आज आपण फक्त दुधापासून मलाईदार कुल्फी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी आपल्याला लागणार 1 लिटर घट्ट म्हशीचं दूध, 4 टेबलस्पून साखर आणि थोडा सुकामेवा. सुकामेव्यामध्ये मी 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम, 3 ते 4 पिस्ता बारीक कट करून घेतला आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड. सर्वप्रथम एका कढईमध्ये 1 वाटीभर पाणी टाकून कढई अशा पद्धतीने सर्व बाजूंनी ओली करून घ्यायची. कढई पूर्ण ओली झाली की हे पाणी टाकून द्यायचं. हे पाणी आपल्याला कुल्फी बनवताना नाही वापरायचं आहे. कढईला दूध चिकटू नये म्हणून इथे आपण कढई ओली करून घेतली आहे. आता गॅसची फ्लेम ऑन करायची आणि कढईमध्ये पूर्ण 1 लिटर दूध ओतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम हाय ठेवून पळीने हे दूध सारखं ढवळत राहायचं आहे. हे दूध करपू नये म्हणून मध्ये मध्ये गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. आता दुधाला छान उकळी आलेली आहे. दूध उकळत असताना काठाला जे दूध चिकटून बसतं ते दूध पळीने अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि दुधावर जी साय येते ती पण पळीने मिक्स करायची, म्हणजे कुल्फी छान मलाईदार बनते. तुम्ही ही कुल्फी घरकाम करत असताना सुद्धा बनवू शकता. त्यासाठी या दुधामध्ये पळी अशी टाकून ठेवायची आणि गॅसची फ्लेम लो ठेवून दूध उकळू द्यायचं आणि फक्त मध्ये मध्ये दूध ढवळत राहायचं. सारखं दूध ढवळत बसायची गरज नाही. तर आता जवळपास 10 ते 15 मिनिटे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता या दुधाची क्वांटिटी पण अर्धी झालेली आहे. दूध अर्ध आटून गेल्यावर यामध्ये साखर, वेलची पूड आणि सुकामेवा ॲड करूयात. सुकामेवा यामध्ये घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. हे सर्व जिन्नस आता एकजीव करून घेऊयात आणि आणखी 10 ते 15 मिनिटे मीडियम गॅसवर हे दूध आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. आता 15 मिनिटे झालेले आहेत. हे दूध पण छान घट्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे दूध कढईच्या किनाऱ्यावर लागत आहे, म्हणजेच दूध छान घट्ट झालेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. आता गॅस बंद करायचा आणि रवीने किंवा विस्करने हे दूध फेटून घ्यायचं, म्हणजे दूध छान मऊसूत होईल. दूध फेटून झाल्यावर हे दूध पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. इथे दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता दूध थंड झाल्यावर आणखी घट्ट झालेलं आहे. आता इथे मी कुल्फी मोल्ड घेतले आहेत. या कुल्फी मोल्डमध्ये चमच्याने हे दूध भरूयात. दूध पूर्ण भरायचं नाही, थोडं खालीच राहू द्यायचं आहे. आता यावर फॉइल पेपर लावूयात आणि सुरीने मध्ये होल करून यामध्ये कुल्फी स्टिक घालूयात. आणि अशाच प्रकारे बाकी मोल्ड पण भरून घेऊयात. जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल तर खाली झालेल्या आईस्क्रीमच्या स्वच्छ डब्यात किंवा स्टीलच्या वाटीत तुम्ही हे कुल्फीचं बॅटर टाकून कुल्फी सेट करायला ठेवू शकता. या आईस्क्रीमच्या डब्याला पण फॉइल पेपर लावून घ्यायचा. आता हे कुल्फी मोल्ड आपल्याला 8 ते 9 तास फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत. मी हे कुल्फी मोल्ड रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे कुल्फी मोल्ड मी फ्रीजरमधून बाहेर काढले. आता यावरचा हा फॉइल पेपर काढूयात आणि पाण्यात हा कुल्फी मोल्ड 20-30 सेकंद असा फिरवून घ्यायचा,
मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. आणि हातावर थोडं असं रब करून घ्यायचं आणि ही कुल्फी अनमोल्ड करायची. तुम्ही बघू शकता छान मलाईदार कुल्फी बनवून तयार आहे. अशाच पद्धतीने बाकी कुल्फी पण आपण काढून घेऊयात आणि इथे आपल्या मस्त मलाईदार कुल्फी बनवून तयार आहेत. तर मग तुम्ही पण ही मलाईदार कुल्फी नक्की बनवा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.